राज्यभरात विदर्भ आणि तिकडे नाही, आता राज्यभरामध्ये आजची स्थिती अशी आहे की 169 अधिकृत आमच्याकडे या सगळ्या पुरामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे. आमच्या नियंत्रण कक्षाकडे सगळी माहिती महाराष्ट्रातली घेतली आणि 55 लोक जखमी आहेत. त्यातील सगळे व्यवस्थित आहेत आणि एक जण आता मिसिंगमध्ये आहे. हा सगळे आणि संपूर्ण त्यांची सगळ्यांची ओळख सगळी पटलेली आहे. खरं तर ह्या महापुराने पूर्ण राज्यालाच अक्षरशः चिंताजनक परिस्थिती निर्माण केली होती राज्यामध्ये. आणि मला वाटतं की हे झालेलं नुकसान तर प्रचंड मोठं आहे. कारण केवळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र नाही तर अमरावती, अकोला, चंद्रपूरच्या काही भागामध्ये असेल, तिकडे वाशिमला आहे, अशा अनेक ठिकाणी शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि शेतीच्या नुकसानीबरोबरच घरांचं नुकसान आहे. रस्ते फार मोठ्या प्रमाणात खचले, लँडस्लाईड झाले, त्याच्यामध्ये रस्ते बंद झालेत, म्हणजे ट्रॅफिक दळणवळण सगळं बंद झालं आणि विद्युत विभागाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. रस्त्यांचं नुकसान तर साधारणतः 1800 कोटी रुपये रस्त्याला लागतायत आता. आणि विद्युत MSCBचं जे नुकसान झालेलं आहे, टावर किंवा तुमचे ट्रान्सफॉर्मर, हे सगळं पाहिलं तर एक 400 कोटी रुपये ते नुकसान आहे. आणि आत्ता तर आमच्याकडे जी माहिती आली आहे 4 लाखापर्यंतच्या शेतीचं नुकसान झाल्याची माहिती आहे. पण तो 3 पट आकडा वाढू शकतो. कारण अजूनही पूर ओसरला नाही, सर्वे पूर्ण झालेले नाहीत, पंचनामे व्हायचे आहेत, सर्वांना पंचनामे करायला निर्देशित केलेलं आहे. आणि कोकणामधल्या चिपळूण, महाड, खेड, सांगली, कोल्हापूर या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घरांचं आणि मालमत्तेचंही नुकसान झाल्याचं आत्ताची माहिती म्हणजे मी फिरल्यानंतर मला दिसलं आहे. मी 4 दिवस सातत्यानं या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात फिरलो. अत्यंत वेदना देणारा हा पूर होता. होत्याचं नव्हतं करून गेलाय आणि कुटुंबाला उद्ध्वस्त करून या पुराने केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्यांच्या पूर्ण पंचनामे झाल्याशिवाय, एकूण आकडा आल्याशिवाय तो आपण निर्णय घ्यायचा नाही, अशी काल चर्चा झाली. आणि तातडीनं 10,000 रुपये त्या कुटुंबाला लगेच उद्यापासून रिलीज करा, त्या लोकांना तातडीनं त्या कुटुंबाला मदत करायची एक निर्णय काल झाला. आणि 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, 5 किलो डाळ आणि 5 लिटर राखेलचं तेल आणि 10,000 रुपये हे तातडीनं त्या कुटुंबाच्या सध्याच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये त्याचं घरची चूल पेटावी म्हणून ही मदत आत्ता देण्याचा निर्णय कालच्या कॅबिनेटमध्ये झाला. आणि आजपासून उद्यापासून त्याचं वितरण सुरू होईल. 10,000 वाटप जे किती कुटुंबांना एकत्रित होणार आहे, म्हणजे ते 10,000 आणि धान्यवाली किती कुटुंब असे? मला तरी आत्ता आमच्या माहितीप्रमाणे हा आकडा साधारणतः 60-70 हजार तरी कुटुंब असावेत किंवा त्याच्यापेक्षा अधिक असावेत. हे 2 लाखाच्या आसपासही जाऊ शकतात. कारण अजूनही पंचनामे माहिती चिखल आहे, चिखलाचा थर साचलेला, चिखलांचा चिखल मोठ्या प्रमाणात, गाळ 2-2 फुटाचा घराघरांमध्ये आहे. हे सगळं काढण्याचं काम पूर्ण सुरू आहे. आता कागद नाही, म्हणजे महाड चिपळूण शहरामध्ये तर सर्व कार्यालयात, ग्रामपंचायतच्या, आपल्या नगर पंचायतमध्ये पाणी गेलं आहे, सगळे रेकॉर्ड मिळत नाही. तर हे सगळं डोर टू डोर सर्वेचं काम. आणि आम्ही तर त्यापेक्षाही फोटो काढा आणि फोटोलाच ग्राह्य धरून त्याला मदत करायची. आणि इन्शुरन्स कंपन्यांना सुद्धा आम्ही तेच सांगितलं आहे, तुम्ही आता वाट पाहत नाही, तुम्ही आलेत पण तुमचा फोटो काढणार, पंचना बघणार आणि मग देणार, असं वगैरे होऊन चालणार नाही. तर त्यांनी पाठवलेला पुरावा हाच ग्राह्य आता धरावा लागेल. कारण सगळं भिजलं. राशन कार्ड कोणाकडे नाही आहेत, तर त्यांचे जे आधार कार्ड होतात ते पण अनेकांच्या घरात मिळत नाही. म्हणून मला वाटतं की हा आकडा आज सांगणं, हे सर्व पूर्ण सर्वे होऊन किंवा पंचनामे होऊन पूर्ण आल्याशिवाय आत्ता काही या संदर्भात बोलणं, हा आकडा 2 लाख होऊ शकतो, 3 लाख पण होऊ शकतो. कारण फार मोठं नुकसान आहे. आणि 24 तास, 48 तास काही शहरामध्ये पाणी साचून राहिलेलं आहे. त्यामुळे काही शिल्लक राहिलेलं नाही. आणि सगळ्यांना, व्यापाऱ्यापासून तर टपरीधारकापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांना मदत करण्याची शासनाची भूमिका आहे. आणि निकषाच्या पलीकडे जाऊन मदत करू. परंतु आज तरी पूर्णतः माहिती आल्याशिवाय
ते ठरवणं शक्य नाही अशी काल चर्चा झाली. हो, साधारणतः पंचनामे कधीपर्यंत पूर्ण होतील आणि मदतीसंदर्भातलं काही पॅकेज जे आहे ते साधारणतः कधीपर्यंत घोषित बघा आता पुन्हा 30-31 हा सुद्धा रेड अलर्ट, काही भागात ऑरेंज अलर्ट आजही आहे. पुढच्या ऑगस्टमध्ये सुद्धा 14, 15, 16 ऑगस्ट पुन्हा रेड अलर्ट दाखवला आहे. म्हणजे असं आहे की एकूण पूर आणि पावसाळा संपला असं नव्हे. तर मला असं वाटतं की या आत्ताच्या नुकसानीचे एक 8 दिवसामध्ये सर्व पंचनामे आणि सर्व माहिती शासनाकडे गोळा होईल. सर्व निर्देश दिले आहेत, तातडीने हे सगळं करा आणि प्रस्ताव पाठवा म्हणून आम्ही सूचना दिल्या आहेत. पंचनाम्याचे, स्पाट पंचनाम्याचे सगळे सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे तातडीनं म्हणजे 8 दिवसाच्या आत हे सगळं मिळावं अशी अपेक्षा आहे आणि अशा प्रकारच्या सूचना सुद्धा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आणि यंत्रणेला दिलेल्या आहेत. 10,000ची जी मदत आहे ती वाटून कधीपर्यंत होईल आणि तुम्ही रोकड देणार आहे की बँक खात्यात? कारण की बऱ्याच जणांचे डॉक्युमेंट्स नाही, बँकेतून पैसे काढताना अडचण होणार आहे. नाही, आता असं आहे की बँकेच्या सगळे डेटा ऑनलाईन सगळ्याकडे आहे. एक बँकामध्ये पाणी गेलं तरी दुसरीकडे त्यांच्या डेटा स्टोअर असतो. तर विषय तसा येणार नाही. त्यांच्या अकाउंटमध्येच पैसे टाकावे लागणार. कारण कॅशनी वाटायचं तर खूप गोंधळ होतो, त्याच्यामध्ये आरोप होतात, बरोबर वाटप झाले नाही तर अनेकावर गैरप्रकाराचे आरोप होतात. त्यामुळे त्या भानगडीत आम्हाला पडायचंच नाही. त्यांच्या खात्यामध्येच हे पैसे टाकले जातील आणि हे उद्यापासून हे पैसे त्यांना मिळतील अशी व्यवस्था करण्याचा आम्ही निर्णय घेतला. आपण एक उल्लेख केला 4 लाख हेक्टर नुकसान आणि तो 3 पटीने वाढू शकतो. हा शेती संदर्भात शेती संदर्भातला नुकसान आहे. आता तर प्राथमिक जो अंदाज आमच्याकडे आलेला आहे तो एका नांदेड जिल्ह्यातलाच 80,000 हेक्टरचा आहे आणि तिथे 166 मिलीमीटर पाऊस पडला एकाच दिवशी. असं अनेक ठिकाणी 400 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. कोयनाच्या परिसरामध्ये 48 तासामध्ये 1072 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि 17 टीएमसी पाणी 48 तासात गोळा झाला धरणामध्ये. म्हणजे हे अत्यंत ढगफुटीपेक्षा भयानक आहे. निसर्ग यामध्ये पूर्ण बॅलन्स बिघडल्यासारखी परिस्थिती आत्ता या सगळ्या परिस्थितीमध्ये आहे. म्हणून अनेक समित्यांचा आत्ता अभ्यास करावा लागेल. गाडगीळ समिती त्यामध्ये नेमली होती कोकणाच्या, कारण हा सगळा परिसर इको सेन्सिटिव्ह झोन आहे असं आणि तो समजून त्याला त्या पद्धतीनं उपाययोजना आणि त्याला छेडण्याची आवश्यकता नाही अशा अनेक तज्ज्ञांचे मत, सल्ला घेणं आता आवश्यक वाटतं. म्हणून या संदर्भात सुद्धा भविष्याच्या दृष्टीनं या घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबरोबर तज्ज्ञांची जे काही आता प्रस्ताव आहेत त्यांनी अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचा विचार करून पुढच्या उपाययोजना करण्याची चर्चा सुद्धा कॅबिनेटमध्ये झालेली आहे. राज्याची मदत पुरेशी होणार नाही, केंद्राकडून आपण काही मदतीसाठी प्रस्ताव जो आहे तो पाठवतोय का? कधीपर्यंत पाठवतोय? किती मदत केंद्राकडून मागणार? नाही, असं आहे की आता 700 कोटी रुपये दिले ते ऑक्टोबरच्या पुराचे दिले. म्हणजे लोकांमध्ये गैरसमज झाला की बघा पूर आला आणि दिले, त्यामुळे ते आभार मानलेच पाहिजेत. 700 कोटी का असे ना, ऑक्टोबरचे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर आला होता. आम्ही 3,721 कोटीचा प्रस्ताव पाठवला होता आणि आत्ता ते पैसे त्यातले 700 कोटी मिळाले. म्हणजे प्रस्ताव किती दिला? 3,721 कोटीचा आणि मिळाले किती? तर 700 कोटी. आणि असे झालं, तोक्तेच्या संदर्भात तसं झालं, निसर्गाच्या संदर्भात झालं, विदर्भात महापूर आला त्यामध्ये प्रचंड नुकसान झालं, पण तिकडे पण अजून मदत मिळाली नाही. एकूण या सगळ्या संकटामध्ये आतापर्यंत 400 आणि 700 1121 कोटी रुपये राज्याला मदत आता 700 आणि 441 कोटी म्हणजे 420 आणि 721 असे 1141 कोटी रुपये आतापर्यंत राज्याला प्राप्त झालेले आहेत. तर पुढचे पैसे मिळावेत ही तर अपेक्षा आहेच. हे संकट मोठं आहे. लगेच हे पंचनामे झाल्यानंतर आम्ही झालेल्या नुकसानीच्या सगळा माहिती मिळाल्यावर आम्ही तो पत्र केंद्र सरकारकडे पाठवतो. केंद्र सरकारचं पथक राज्यात येतं आणि त्यानंतर त्या मदतीच्या संदर्भात केंद्र सरकार निर्णय घेतो. पण मला असं वाटतं की त्याची गरज आता भासू नये, केंद्राची टीम तातडीनं यावी यासाठी सुद्धा आम्ही लगेच पत्र पाठवतो. हे नुकसान अत्यंत म्हणजे प्रचंड मोठं आहे. त्यामुळे केंद्राने स्वतःहून अशा ठिकाणी येण्याची आवश्यकता आहे. नेते, केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेते आता फिरतच आहेत. त्यांनाही याची तीव्रता कळलेली आहे. त्यांनी सुद्धा पंतप्रधानांना विनंती करावी आणि त्यांनी येऊन ह्या सगळ्या परिस्थितीची माहिती घ्यावी. पंतप्रधानांनी सुद्धा आता दौरे करावेत, कारण गुजरातमध्ये काही झालं तर लगेच जातात.
ते देशाचे पंतप्रधान आहेत. आमची इच्छा अशी आहे की त्यांनी सुद्धा या कोकणी माणसाच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांवर जे काही अन्याय झालेला आहे, आपल्या हे संकट कोसळलेलं आहे, त्या संकटात त्यांनी सुद्धा यावं आणि बघावं आणि मग त्यांना कळेल याची तीव्रता किती आहे आणि तातडीनं मदतीची त्यांच्याकडून अपेक्षा आहेच. भाऊ, तुम्ही नांदेडचा उल्लेख केला. सर्वाधिक पाऊस रत्नागिरीमध्ये झाला 600 मिलीमीटर. मात्र सर्वाधिक नुकसान हे शेतीचं नांदेडमध्ये दाखवण्यात आलंय. नाही, असं आहे की शेती तिकडे भात शेती आहे, इकडे सोयाबीन आहे, कापूस आहे, भुईमुंग आहे आणि कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये शेतीच कमी आहे. त्यामुळं शेतीचे पेक्षा घराचं नुकसान तिकडे अधिक आहे आणि सगळे पंचनामे झाल्यानंतर तो रिपोर्ट येणारच आहे. भाऊ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधल्या व्यापाऱ्यांना कर्ज देण्यासंदर्भात काल मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली. काय नेमकी चर्चा? नाही, असं आहे की ज्या कोऑपरेटिव्ह बँका आहे, आता आम्ही 3 लाखापर्यंतचं शेतीचं कर्ज हे 0 दराने देतोय आणि तसंच कर्ज या व्यापाऱ्यांना द्यावं आणि त्या बँका सक्षम असतील त्यांनी तो निर्णय घ्यावा. त्यांना त्यांच्याबरोबर बैठक घ्यायची आहे. उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री घेतील. त्यांना विनंती, त्या बँकांना ज्यांच्या बँकाची, हे सगळे परिसरातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या बँकांची स्थिती भक्कम आहे आणि अशा स्थितीमध्ये नाममात्र 1%, 2% दरांनी, 3% दरांनी हे कर्ज त्यांना द्यावं, कारण त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा राहील, अशी चर्चा त्या ठिकाणी झाली. निर्बंध शेती होण्याची शक्यता आहे 14 जिल्ह्यांमध्ये. आता या संदर्भातली टास्क फोर्सची मीटिंग मला वाटतं आज माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार आहेत आणि काही जिल्ह्यातील म्हणजे निर्बंध हे शिथिल करण्याच्या संदर्भात ती चर्चा ते करणार आहेत आणि मला वाटतं की आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री या संदर्भात घोषणा करतील. या बैठकीमध्ये लोकल सुरू करण्यासंदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे. निश्चितच टास्क फोर्सची मीटिंगमध्ये हे सगळ्या चर्चा होत असतात आणि त्या चर्चामधूनच त्यांचा संपूर्ण त्यांच्याकडून ते सगळे अपडेट्स घेऊन सगळ्या राज्याची एकूण परिस्थिती, त्यावर आत्ता बाहेर राज्यातली परिस्थिती, देशातली परिस्थिती, जगातली परिस्थिती आणि मग हा विचार करत असताना उद्या तिसरी वेव्हच्या संदर्भात चर्चा करून हे निर्णय होतात आणि मला वाटतं की रेल्वे असतील, काही जिल्ह्यामध्ये आता 0 म्हणजे पेशंट आहेत, आता एकही पेशंट मिळत नाही, अशा सगळ्यामध्ये ते जिल्ह्यातील निर्बंध हटवण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. त्यांचं आणि मुख्यमंत्री महोदय चर्चा झाल्यानंतर त्याचा निर्णय घेतील. काही जिल्ह्यांमध्ये लहान मुलांचं सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर लहान मुलं कोरोना बाधित आढळल्याची एक बातमी समोर येत आहे. गेल्या काही तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चाचण्या सुरू झाल्या आणि खूप मोठ्या संख्येने लहान मुलं बाधित दिसतात. नाही, हे आत्ताची माहिती आहे म्हणूनच सांगतोय की कारण काही जिल्ह्यामध्ये कोरोना संपला आहे पण काही जिल्ह्यामध्ये वाढतोय. आता या जिल्ह्यातून उद्या जर आपण सगळंच खुलं करून टाकलं तर त्या जिल्ह्यातून पुन्हा लोक येणार, दुसरीकडे पसरणार, पुन्हा महाराष्ट्र बाधित होईल. म्हणून निर्णय घेताना शेवट फार विचारपूर्वक आणि गांभीर्याने विचार करावा लागेल. कारण लहान मुलांना जर उद्या पॉझिटिव्हची संख्या मुलांची वाढत असेल तर हा गंभीर प्रकार होणार आहे आणि उद्या मग दोष सरकारवर येईल की हे झालं, कशाला निर्बंध उठवलेत. दोनही बाजूनं बोलणारे लोक असतात. आत्ताचे उठवा म्हणून सांगणारे आहेत आणि उद्या जर वाढला तर कशाला उठवलेत. ती सगळ्या केंद्र सरकारवरही टीका तशीच झाली, राज्यावरही टीका तशीच होते. मग म्हणून मुख्यमंत्री महोदय अत्यंत या संदर्भात पूर्णतः गांभीर्याने या सगळ्या प्रकरणाकडे ते बघतात आणि मला वाटतं की ते निर्णय घेताना महाराष्ट्राच्या हिताचं असेल. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांनी कोर्टात माहिती दिली की राज्य सरकारनेच आम्हाला फोन टॅप करण्याच्या संदर्भातले आदेश दिले होते. नाही, आता कायदा त्यांनी जर मान्यच केला आहे, फोन टॅपिंग करणं हा गुन्हाच आहे. फोन टॅपिंग कशात केलं जातं हे सगळ्याला माहीत आहे. आता कायदा ठरलेला आहे. कायद्यानुसार जो कोणी या संदर्भात जबाबदार असेल त्याच्यावरती कारवाई नियमानुसार होईल, कायद्यानुसार होईल, ती करावी लागेल. कारण हा प्रकार अत्यंत असा प्रकार व्हायलाच नको महाराष्ट्रासारख्या किंवा महाराष्ट्र काय देशामध्ये सुद्धा. पण अधिकाराच्या पलीकडे जाऊन जर असे कोणता अधिकारी करत असेल, कोणता लोकप्रतिनिधी करत असेल तर ते जे काही नियमानुसार आहे ते पुढची कारवाई ठरेल, कोर्ट आदेश देईल त्या संदर्भात. हो, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये पुरामुळे नुकसान झालेलं आहे. तिथे तुम्ही दौरा करणार आहात का आणि जी मदत तिकडे कोकणात दिली जाणार आहे त्याच धर्तीवर मदत इथल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे? नक्कीच सेम सारखीच मदत असेल, निकष सारखेच लागले जातील, मदतीचं स्वरूप पण सारखं असेल. आमच्याही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 7 कोटीचं आता 7,544 हेक्टर जमिनीचं नुकसान, शेतीचं नुकसान झाल्याची माहिती आता प्राप्त झालेली आहे. गडचिरोली जिल्ह्याची माहिती आम्ही घेतो आहोत आणि काही भागामध्ये उद्या मी जातोय दौऱ्यावर, आज पण जातोय आणि उद्या पण जातोय. आज चंद्रपूरला सर्व आढावा गेला आणि विभागीय
आढावा संडेला पूर्ण विदर्भाचा, पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ या सगळ्या जिल्ह्याचा घेऊ की प्रत्येक जिल्ह्यातील काय स्थिती आहे आणि किती नुकसान झालं आहे आणि त्याप्रमाणे सर्व जिल्ह्याला मदत निश्चितपणे केली जाईल. कितना नुकसान हुआ, क्या है और सरकार की तरफ से क्या शॉर्ट में जाएगी सर ओवरऑल सर? नहीं, देखिए ये 22 से लेकर तो 25 तक जो बारिश हुई इस पीरियड में विशेष रूप से कोकण और पश्चिम महाराष्ट्र इसमें हेवी रेनफॉल होने से बहुत बड़ा नुकसान हुआ है. खेती का भी हुआ है, मकानों का हुआ है. बहुत सारे लोगों को रहने के लिए अभी मुश्किल से जीना पड़ता है. ऐसी स्थिति, बहुत ही गंभीर स्थिति इस एरिया में थी. हम लोगों ने जाके हमने सीएम साहब ने, डीसीएम साहब ने, बहुत सारे लोगों ने वहाँ पे विजिट किया, देखा हुआ परिस्थिति को जायजा लिया और ये इन स्थिति में तुरंत कल हमने कैबिनेट में इस फैमिली को, पर फैमिली को 10,000 रुपये और उसके साथ में 10 किलो चावल, 10 किलो गेहूं, 5 किलो दाल, राखेल 5 लीटर, ये अभी तुरंत उनको देने का निर्णय शासन ने लिया. इसका डिटेल सर्वे होने के बाद फिर सबको बहुत नुकसान हुआ है. सबको मालूम है व्यापारी का नुकसान हुआ है, छोटा पान का चाय का टपरी चलाने वाला है उसका भी नुकसान हुआ है. तो इनको सबको मद्देनजर रखते हुए इसका सर्वे होने के बाद इनको मुआवजा क्या मदद कर सकते हैं वो देने का निर्णय शासन लेगा. केंद्र सरकार की तरफ से क्या मदद होगी? नहीं, शासन केंद्र शासन से हमारी विनंती रहेगी कि इस स्थिति को देखने के लिए खुद पंतप्रधान जी आए. वो देश के पंतप्रधान है क्योंकि उन्होंने गुजरात का गुजरात में बीच में ऐसी आपदा आई थी, तब उन्होंने देखा था और तुरंत 1,000 करोड़ रुपए बिना सर्वे से उन्होंने दिया था. हमें 700 करोड़ रुपए जो मिले हैं उसके लिए हम आभार व्यक्त करेंगे पंतप्रधान जी का, क्योंकि वो अक्टूबर के अभी मिले हैं. तो अभी के स्थिति में आकर वो अगर देखेंगे तो उनसे विनंती रहेगी, रिक्वेस्ट रहेगी हमारी कि आप देखिए, इस परिस्थिति का जायजा लीजिए. ये बहुत बड़ा डिजास्टर हुआ है और बहुत लोगों की इसमें जान भी गई है, बहुत लोग इंजर्ड है और माल प्रॉपर्टी का भी बड़ा नुकसान हुआ है, खेती का नुकसान हुआ है. तो हम रिक्वेस्ट ही कर सकते हैं, तो आए और देखे और तुरंत. अभी तो देखिए सर्वे होने का है, डिटेल सर्वे होगा, फिर बाद में इसकी नुकसान का जायजा पूरा हम निकालेंगे कितना नुकसान हुआ है और फिर बाद में हम लोग केंद्र सरकार को रिपोर्ट भेजेंगे. और उससे पहले केंद्र सरकार की टीम आए, ये देखे और तुरंत जो भी मदद देनी है वो मदद दे, ऐसी हमारी उनसे रिक्वेस्ट रहेगी. मुंबई लोकल कब से चालू है? आज टास्क फोर्स का मीटिंग माननीय मुख्यमंत्री जी ले रहे और वो निर्णय उनके मीटिंग के बाद ही वो लेंगे. आज तो मैं इतना ही कहूंगा कि लोकल हो या कुछ जिलों में जीरो पॉजिटिविटी है, उसका सबका अभ्यास करके सीएम साहब आज शाम तक उसके बारे में घोषणा करेंगे. थैंक यू. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे